सो पुणे प्रॉपर्टी गाईडला आता 14 वर्ष झालेले आहे आणि प्रत्येक बिझनेसमध्ये जे स्टार्टिंगचा फेज असतो फर्स्ट सेल आणि प्रत्येक बिझनेसमध्ये जो स्टार्टिंगचा जो फेज असतो फर्स्ट सेल तो खूप स्पेशल असतो. तर तुमची जे फर्स्ट सेल आहे ते कशी झाली होती आणि आतापर्यंत जो डिफरन्स आहे तो तुम्हाला काय जाणवतो या 14 वर्षामध्ये? भरपूर मागं घेऊन गेला तू, कारण ही गोष्ट 14 वर्षापूर्वीची आहे. तेव्हा आम्ही नवी मुंबईमध्ये आम्ही काम स्टार्ट केलेलं होतं आणि तो जो फर्स्ट सेल होता ना, आमच्याकडे कम्युनिकेशन प्रॉपर नव्हतं, आमच्याकडे प्रॉपर कोण मेंटर नव्हता, बरं आमच्याकडे टीम पण नव्हते. मला असं वाटतं आहे की तो फर्स्ट सेल जो आहे तो खारघरमध्ये आम्ही एक फ्लॅट विकलेला होता एक्झॅक्ट स्टेशनच्या समोर सेक्टर 3मध्ये. ओन्ली बिकॉज माझ्या मित्राचे भाऊ आहेत त्यांना आम्ही तो फ्लॅट दिलेला होता आणि ह्या सगळ्यामध्ये फक्त ट्रस्ट हाच एक कारण वाटते की त्यावेळी त्यांनी तो आमच्याकडून घेतला की ही जी मुलं आहेत ही नवीन आहेत ना, हे विश्वास तोडणार नाही. आणि आत्ता जर बघितलं आपण ह्या पॅचमध्ये हजारो फ्लॅट आपण विकलेले आहेत आणि ते विकताना आम्ही इव्हॉल्व्ह होत गेलो आणि ते होत असताना आम्हाला हे जाणवलं की ॲज अ कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू ट्रस्ट तर महत्त्वाचा आहेच आहे, पण त्याच्याशिवाय ट्रान्सपरन्सी पण तेवढीच महत्त्वाची आहे. त्या मार्केटचं नॉलेज असणं तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण आपण कन्सल्टंट म्हणून जेव्हा कुणाला अप्रोच होतो ते आपल्याकडे बघताना ॲज अ एक्सपर्ट बघत असतात, तर एक्सपर्टचं जे बेसिक नॉलेज आहे ते तर पाहिजेच पाहिजे. ह्याच्याशिवाय आपल्याकडे क्लॅरिटी पाहिजे की नक्की आपल्याला काय त्यांना द्यायचं आहे आणि त्यांच्या रिक्वायरमेंट अंडरस्टँड करून मी त्याचं सोल्युशन कसं देऊ शकतो. आणि पुणे प्रॉपर्टी गाईड गेले काही वर्ष हेच काम करत आहे. त्यावेळी तर टीम नव्हती, पण आत्ता आपल्याकडे टीम पण आहे, आपल्याकडे एक्सपर्ट लोक पण आहेत आणि जे आपल्या होम बायर्सना योग्य सल्ला देऊन त्यांना योग्य प्रॉपर्टी योग्य रेटमध्ये योग्य बिल्डरकडून आणि योग्य लोकेशनला देऊ शकते. त्यामुळे मला असं वाटतं आहे तुम्हीही जर अशीच कंपनी किंवा कन्सल्टंट शोधत असाल पुणे वेस्ट लोकेशनला, तर आम्ही आहोतच. त्यामुळे फक्त डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही डिटेल्स चेक करू शकता, व्हॉट्सअप लिंक पण आहे आणि नंबर पण दिला आहे. यू कॅन कॉल अस फॉर फर्दर इन्फॉर्मेशन.